मुंबई येथे सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणी असणाऱ्या ऑनलाईन सीएनजी पेट्रोल पंपवरती आता पाहायला गेलं तर पंपावरती सीएनजी मिळत नसल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रांगा मोठ्या दिसून येत आहेत। सकाळी पहाटेपासून रिक्षा चालकांनी या ठिकाणी रांग लावली आहे आणि मात्र मुंबई या ठिकाणी वडाळा या ठिकाणी सीएनजीच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा घोटाळा झाल्यामुळे या ठिकाणचा पुरवठा जो आहे तो ऑनलाईन तो पूर्णतः बंद झालेला, त्यामुळे मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। मात्र सकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर कामावरती जाण्याची वेळ आहे आणि अनेक जे नोकरदार वर्ग आहे त्यांना कामावर जावं लागतं। मात्र सीएनजीच नसल्या कारणासो रिक्षात प्रवास करणं आता कठीण झालेलं आहे। त्यामुळे जो तो बस असेल या टॅक्सी असेल अशी वाहनं जे ते पकडून या ठिकाणी कामावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या चित्र परिस्थिती पाहायला गेलं तर ठाण्यातील 3 हातनगा परिसरात मोठी लांब रांग या रिक्षा चालकांची दिसून येते। रिक्षा चालक आणि मालक आपल्या सोबत जोडले गेलेत। किती वाजल्यापासून तुम्ही सीएनजीच्या या ठिकाणी? 6 वाजल्यापासून लाईन लावल्या। खोपडला गेलो, खोपडला गर्दी आहे, परत तिथून आलो तर इथं आलो तर हा पंप 3 पेट्रोल पंप पण बंद आहे, दोन्ही पंप बंद आहे। ते 6 वाजल्यावर गॅस तर माझ्या गाडीत अजिबातच नाही। आता 3 तास होऊन गेले। रात्री बी आलो तर रात्री बंद होतं, परत गेलो, आता सकाळी आलो 6 वाजता 6ला लावायला लावल्या तरी पण अजून काय पंप बंदच आहे। सूचना देण्यात आल्या का या इकडनं पेट्रोल पंप वगैरे काय देण्यात आलेलं नाही, सांगितलेलं नाही, काही नाही। हा नक्कीच तुम्ही या पुढे काय सांगाल? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही किती वाजल्यापासून रांग लावलेली? सकाळी 6 वाजल्यापासून लाईन मध्ये आहे, तर आम्हाला यांनी डिक्लेअर तरी करावं की बाबा चालू होईल की नाही होईल। ते एकदा बोलते 9 वाजता होईल, एकदा बोलते 10 वाजता होईल। 4 तास आम्ही लाईन लावलेली आहे। परत पोलीसवाले त्रास देतात, फाईन मारतात तिकडे कोपरीला, तर हे चुकीचं आहे ना। ते लाईन लावलेल्यामुळे पोलीस फाईन मारतायत, तर आम्ही जाणार कुठे रिक्षावाले? आता पब्लिकचं पण हाल होतंय, तर यांनी डिक्लेअर करावं की चालू होईल की नाही होईल। नक्कीच डिक्लेअर करावं असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही किती वाजल्यापासून आहेत आणि आज जर सीएनजी जर तुम्हाला मिळालं तर किती मोठा नुकसान फटका तुम्हाला बसू शकतो? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून गॅसच्या लाईनला उभा आहे आणि बाकीचं म्हणजे कसं आहे, आता कसं आहे ह्याच्यावर तर आमचा रोजीरोटी आहे ना, परिवाराची फॅमिली सांभाळतो। हे जर आम्हाला गॅस नाही भेटला तर आम्ही खाणार काय? बाकी पोलीसवाले येऊन हकलणार किंवा लाईन लावल्याशिवाय तर आम्हाला गॅस भेटत नाही, आणि ही लाईन लावली नाही तर आम्ही गॅस भरणार कसं मग? आणि हे पोलीसवाले आम्हाला त्रास देतात। नक्कीच या ठिकाणी अजून काही रिक्षा चालक आहेत। तुम्ही किती वाजल्यापासून रांगेत आहात आणि काय सूचना तुम्हाला मिळाल्या? पण मात्र दुसरीकडे पण गेलात का बघायला की सीएनजी मिळते? 3 पेट्रोल मध्ये फिरलो आम्ही सर, 3 पेट्रोल मध्ये गॅस नाही, आमचा पुरा धंदा कालच्या पूर्ण राहिला। काय करणार आम्ही? किती हे करणार, ट्राय करणार? 3 पेट्रोल पंप, बाबूबाई, माजिवडा सर्व बंद, पूर्ण वागले सर्व बंद। काय कसं आमचं पोट बनणार सांगा? त्यावरती जिथं आहेत त्या ठिकाणी देखील चालू आहे, एवढी लाईन लागली सकाळपासून, असं आलंय। त्यामुळे गॅसचं काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह केलं पाहिजे शिंदे साहेबांनी, कुणी काय कधी सॉल्व्ह होणार? ते आमचं पेट त्यावरती आहे। हे जे रिक्षा चालक मालक जे आहेत ते या ठिकाणी सकाळी पहाटेपासूनच रांगेत आहेत सीएनजी भरण्यासाठी। मात्र ऑफलाईन ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी वाहतूक विभागाकडनं फाईन मारला जातो, लांब रांगा गेल्या कारणास्तव वाहतूक विभागाकडनं कारवाई केली जाते। तर दुसरीकडे ऑनलाईन सीएनजी आहे त्या ठिकाणी अजून देखील त्यांची अपेक्षा आहे की आता कुठेतरी सीएनजी सुरू होईल। मात्र सध्या तरी चित्र पाहता ठाण्यामधील अनेक ऑनलाईन सीएनजी चे पंप जे आहेत ते बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ऑपरेटर देखील आला नाही, कमी दाबाने जो आहे तो सीएनजी पुरवठा केला जात असल्याचं देखील माहिती समोर आली आहे। मात्र पाहायला गेलं तर आता हे जे सकाळच्या वेळेस जे आता सीएनजी भरायला जी लोक आले पहाटेपासून, जर ह्या रिक्षा ज्या भाडं आहेत त्यांना आजचा दिवस पाहायला गेलं तर नुकसानाचं मानावं लागेल। पाहायला गेलं तर आजचा मोठा फटका जो आहे तो या सीएनजी चे रिक्षा जे आहेत ते त्यांना या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र आज दिवसभरात कधीपर्यंत हा पुरवठा पूर्ण होईल आणि जो खंडित झालेला पुरवठा तो पुन्हा लवकरात लवकर कधी सुरू होईल हे जी देखील अपेक्षा रिक्षावाल्यांकडनं आता होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता सीएनजी ज्या ठिकाणी भरत असाल तर नक्कीच कुठेतरी जी सूचना जी आतापर्यंत आलेली नाही सीएनजी पंपाकडनं ती कधीपर्यंत येईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश तोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव